नमस्कार. मी डॉक्टर शिल्पा जिचकर, शहर क्षयरोग अधिकारी, नागपूर महानगरपालिका. 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोगासाठी जनजागृती करण्यासाठी आम्ही एक लघुनाटिका सादर करत आहोत. ही लघुनाटिका डॉक्टर सुषमा देशमुख व डॉक्टर संजय सूर्यवंशी यांनी लिहिलेली पुस्तिका टीबी संवाद यावर आधारित आहे आणि ही लघुनाटिका नागपूर महानगरपालिका, देशमुख हॉस्पिटल आणि ज्युपिटर बायोलॅब्स यांच्या सौजन्याने आम्ही सादर करीत आहोत. तर बघूया क्षयरोगाप्रती जनजागृती करणारी ही लघुनाटिका. अहो टीबीच हे जागर मांडलं जागराला या ना, टीबीच हे जागर मांडलं जागराला या. ओ काका काकू ताई वहिनी या ना या ना या ना. ओ काका काकू ताई वहिनी या ना या ना या ना. टीबीच हे जागर मांडलं जागराला या ना, जागराला या ना, जागराला या ना. अहो दुनियेला हे सारं ठाव कसे आणि विज्ञ यातून तुम्ही ओ टीबी बिमारीची माहिती घेऊन आलो तुमच्या दारी ग. जी जी राजी बिमारी आहे कशी, बिमारी होते कशी, बिमारी आहे कशी, बिमारी होते कशी. हे 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 हा ऐका सांगतो तुम्हाला जी, कान देऊनी ऐक जरा, ऐक जरा, ऐक जरा, कान देऊनी ऐक जरा. तर मंडळींनो कान देऊन नीट ऐका बरं. तर चला चला माहिती सांगायची आहे ना. तीन वाजत आहे आणि तुम्ही आता घरी येऊन राहिले. अरे बाई गाठची ड्युटी आहे, तुला माहिती आहे ना. कुठे 3 वाजून राहिले? वेळेचं काही आहे की नाही? अरे कुठे आहे 3? ते दिसून नाही राहिले का तिथं? तिकडे का पाय, ते इथं पाय. अरे देवा, घडी बिघडली असं वाटतं. मी काय म्हणतो, तुम्ही बसून लगेच जेवण वाढते. बरं ऐक ना, हा माझ्यासाठी गरमागरम चहा मांड. पहा, हे अशी राहतात आजकालची नवरे. याले सांगत एक नाही करतात दुसरं. मग ना तसं नाहीये. मग कसं आहे? तू माझ्यासाठी चहा मांड बरं. म्हणतो किट 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 किट. अरे देवा, इथं बाहेर खरा खातच होता, आता घरी येऊन मी चुकायला लागल्या का? अहो खरं नाही येते. मग काय? काय? तुमच्या खोकल्यातून रक्त पडून राहिलं? अहो तुम्ही चला लवकर दवाखान्यात चला. चला लवकर जाऊ मी आपण. बरं ऐकतो, माझ्यासाठी 1 कप चहा मांड. चहा पाहिजे. चला लवकर. नेक्स्ट पेशंट या बसा. काय नाव आहे तुमचं? नमस्कार मॅडम बाई, माझं नाव मंगला. काय त्रास आहे तुम्हाला? मला तर काही त्रास नाहीये. पेशंट कोण आहे? यांच्याशी बोलू द्या मग मला. बोल. नमस्कार मॅडम, माझं नाव रमेश. काय त्रास आहे तुम्हाला? हो मॅडम, सारखा खोकला येऊन राहिला आणि खोकल्यातून का नाही रक्तही पडून राहिलं. काही गोळ्या, काही तपासण्या केल्यात तुम्ही? हो, घराजवळच्या डॉक्टरनी काही गोळ्या दिल्या होत्या, ताप आला होता तर. तुमचा आहार कसा आहे आणि तुम्ही जिथे राहता तिथलं परिसर कसा आहे? मॅडम बाई, आम्ही ना चाळीत राहतो. जवळपासचा परिसर काही चांगला नाहीये. इकडे तिकडे कचराच पडलेला असतो आणि घरी बी नाही का नीट प्रकारे सूर्यप्रकाश येत नाही. आणि राहिली गोष्टी यांच्या आहाराची तर चांगलंच आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, चहा आणि नुसता चहा पाहिजे या माणसाला. सकाळी चहा, रात्री चहा, सकाळी चहा, रात्री चहा. शांत राहते का? हे बघा, तुम्हाला तुमचा आहार पौष्टिक होण्यासाठी काही बदल केले पाहिजे. दुसरं म्हणजे सर्व टीबीची लक्षणे वाटतात. खोकला व ताप दर 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल, खोकल्यातून रक्त पडत असेल, रात्री घाम येत असेल, ताप येत असेल तर टीबी होण्याची शक्यता वाढते. तुम्हाला तपासण्या केल्या पाहिजे. तू शांत राहते का? अहो काळजी करू नका. आपल्याला अगोदर योग्य निदान करावे लागेल. त्याआधी मला काही गोष्टी सांगा. तुमच्या घरात कोणाला टीबी होता का किंवा आहे का? आमच्या घरी तर कधीच कोणाला टीबी नाही झाला. हो हो. मग तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणाला टीबी किंवा सतत खोकला किंवा कोणी टीबीचं औषध घेत होतं? नाही, असं तर कोणीच नाही आणायची. असं कोणीच नाही मॅडम. तो चंद्या नाही का? चंद्या. कोण चंद्या? आजी माझ्या कामावरचा. आजी तो का नाही सारखा खोकलत राहते. पण मॅडम एक विचारू का?
त्या चंदाच्या खोकल्याशी आणि माझ्या तब्येतीशी का संबंध जी आहे का नाही? याचा बरोबर संबंध आहे. असं का? टीबी हा संसर्गजन्य रोग आहे. घरात, कामाच्या ठिकाणी कोणाला टीबी झाला असेल आणि त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला टीबी होण्याची शक्यता वाढते. तसेच तुम्ही जिथे राहता तिथलं वातावरण अस्वच्छ असेल, पुरेसा हवा, सूर्यप्रकाश नसेल तर टीबीच्या रोगाला आमंत्रण असते. मॅडम बाई यांनी काही म्हणत घेतो नको भेटत जागा चंदाले नाही तर रोज सायकायचं त्यांच्यामध्ये करत. हे सांगायची गरज आहे का इथं? आपण काय कधी आलं? हो, मॅडम, माझी गोष्टी आता ऐका. याच्यावर काही उपचार काही असतील तर सांगा ना आम्हाला. हो, तुम्ही घाबरू नका. अत्यंत साध्या तपासण्या आहेत. सर्वप्रथम तुमच्या बलगमची म्हणजे बेडक्याची तपासणी, नंतर छातीचा एक्सरे आणि गरजेप्रमाणे रक्ताची व लघवीची तपासणी करू आपण. बरं बरं. पण मी म्हणतो मॅडम, आता हो विचारून राहिलो ना मी, आता एवढ्या सगळ्या तपासण्या करायच्या म्हणलं तर पैसा तर भरपूर लागेल ना जी? हो, तुम्ही घाबरू नका. आपल्या देशात टीबीचे निदान व उपचार विनाशुल्क आहे. काहीही पैसा लागत नाही. तसेच आपले भारत सरकार राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमा निर्मूलन अंतर्गत टीबीचा नायनाट करण्यासाठी खूप मोठी यंत्रणा राबवते. तसेच भारत सरकार टीबी रुग्णांना दरमहा 1000 रुपये देते, तेही उपचार होईपर्यंत. अशी का म्हणताय? 1000 रुपये त्याची 1000 रुपये हं. आणि भाऊ देते ते 1500 रुपये. जमलं मला. अहो, हे पैसे खासगी वापरासाठी नव्हे तर पेशंटच्या उपचारासाठी आहे. हो, लावूया. पण मॅडम थोडाफार तर खर्च लागेलच ना? नाही, तुम्ही काळजी करू नका. काही पैसा लागणार नाही तुम्हाला. खरंच? हो. बरं मॅडम, आता टेस्ट बद्दल आणि ह्या गोळ्या कशा घ्यायच्या जर आम्ही पॉझिटिव्ह आलो तर? हे बघा, सर्वप्रथम तुमच्या स्पुटमची म्हणजे बलगमची तपासणी होईल. हं. त्यानंतर AFB हे टीबीचे जंतू शोधण्यासाठी तपासणी असते. आणि आताच्या परिस्थितीत तुम्हाला नॅटची तपासणी करणे महत्वाची आहे. तसेच तुमची CBC म्हणजे रक्ताची तपासणी होईल आणि छातीचा एक्सरे होईल. या सगळ्या टेस्ट अत्याधुनिक हायटेक पद्धतीच्या आहेत. तर टीबीचे निदान अचूक आणि लवकर होईल. आणि तुम्ही टीबी पॉझिटिव्ह असाल तर टीबी बॅक्टेरिया कुठल्या ड्रग्सला सेन्सिटिव्ह किंवा रेझिस्टंट आहे हे बघावे लागेल. त्याप्रमाणे उपचार करता येईल. आणि तुम्ही औषधी बोललेत तर औषधी आम्ही रुग्णाच्या वजनानुसार देत असतो. 2 महिने 4 प्रकारच्या, 4 महिने 3 प्रकारच्या औषधे असतात. उपचार सुलभ करता येतो. आणि तसेच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये मल्टीव्हिटॅमिन, आयर्न, अंडे, फळे, भाज्या यांचा समावेश करावा लागेल. बरं बरं मॅडम, आम्ही नियमित ह्या औषधं घेऊ. बरं आता याच्या पुढे काही? आता मी तुम्हाला काही टेस्ट लिहून दिले आहे, तुम्ही जाऊन करून घ्या. आणि तुमचा कार्ड सुद्धा बनवून घ्या तुम्ही. बरं बरं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. येतो. या. नेक्स्ट पेशंट मॅडम. या बसा. नमस्कार मॅडम बाई, ओळखलं का मला? 6 महिन्यात झालं तुमच्याजवळ. तुमचे रिपोर्ट दाखवा मला. अच्छा, तुम्ही रमेश. हो मॅडम. कसे आहात तुम्ही आता? आता एकदम ठणठणीत आहो मॅडम. गोळ्या वगैरे बरोबर घेतायत तुम्ही? बरोबर घेतले ना. काही त्रास वगैरे नाही ना? नाही काहीच त्रास नाही. ठीक आहे. तुम्ही आता जाऊन काही रिपोर्ट चेक करून घ्या आणि मला तुमची प्रोग्रेस कळवा. हो बरं मॅडम, एक सांगायचं होतं. बोला ना. मी नाही का माझ्या बहिणीला बी घेऊन आलो. तिनं काही टेस्ट केल्या होत्या, पण मी म्हटलं आमच्या एक मॅडम आहे ओळखीच्या, तर त्यांनी तू दाखवून पाय. तर भेटून घ्या तुम्ही. छान केलं. तुम्ही जाऊन टेस्ट करून घ्या आणि मला कळवा तसं मग. आता याच्याबद्दल नाही, तुम्ही टेस्ट करा, मी मग तुम्हाला सांगते. बरोबर मॅडम, तुम्ही तिच्याशी बोला. हा, या बसा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सना. माझ्या लग्नाला 8 वर्ष झालेत. आतापर्यंत मला एकही मूलबाळ नाही. तुमचे हस्बंड नाही आले तुमच्या सोबत? माझा नवरा ना पेंटरचं काम करतो, तर तो कामाला गेलाय म्हणून मीच आली. अच्छा. काही रिपोर्ट्स केले तुम्ही हो, तपासणी? रीमा मॅडमने मला दुर्बीनची तपासणी करायला अच्छा, रीमा मॅडम. आणि मला ना मॅडम खूप पाडी कमी येते. गेल्या वर्षभरापासून तर अगदीच कमी आली आहे. कधी कधी पोट पण फुगल्यासारखं होते. जास्त त्रास नाही, पण ताप वगैरे असतो मॅडम. कुठल्या रिपोर्ट्स केल्या तुम्ही दाखवा मला. रीमा मॅडमने मला दुर्बीनच्या 2 तपासण्या करायला सांगितल्या होत्या. ते पोटातून करतात ना. अच्छा, ओके. तुम्ही लॅप्रोस्कोपी आणि हिस्टोरिस्कोपी म्हणतायत. हा. लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटातून दुर्बीण टाकणे आणि हिस्टोरिस्कोपी म्हणजे योनी मार्गातून दुर्बीण टाकणे. हो मॅडम, तेच ते. त्यांनी माझे टेस्ट करून सॅम्पल लॅब मध्ये पाठवले होते आणि त्यात मला टीबीचे निदान झाले. हे बघा, घाबरू नका. याला जेनेटियल टीबी म्हणजे जननेंद्रियाचा टीबी असे म्हणतात. जननेंद्रियाच्या टीबीच्या लक्षणाशिवाय बऱ्याच वेळेला वंध्यत्वाचा तपासण्या करताना या टीबीचे निदान होते. आता तुमच्या केसमध्ये पाडी येणे हे कमी लक्षण आहे. हो.
आता पुढे काय करायचं मॅडम? हे बघा, तुम्ही काहीही घाबरू नका. या टीबीचे 60 ते 70% निदान झाले आहेत. मॅडम, आता मला मूल तर होईल ना? खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. बऱ्याच पेशंटना ही शंका असते. हे बघा, रिपोर्ट्स आणि दुर्बीणप्रमाणे तुम्हाला टीबी झालाय. तुम्हाला उपचार सुरू केले पाहिजेत. प्रजनसंस्था खूप नाजूक असते. टीबीची थोडीफार लागण सुद्धा वंध्यत्वाला कारणीभूत ठरते. पण तुम्ही काळजी करू नका. आपल्याकडे टीबीचे उपचार सुरू असताना किंवा झाल्यावर सुद्धा खूप पेशंटला गर्भधारणा झाली आहे. तसेच सर्वप्रथम टीबी कुठल्या प्रकारचा आहे हे पाहिले जाते. जसं प्रथम अवस्थेत आहे किंवा पहिल्यांदाच असेल तर आम्ही औषधी देतो. औषधांचा बाळावर काहीही परिणाम होत नाही. तसेच जर जास्त असेल तर तुम्हाला तज्ञ डॉक्टरांशी सल्ला घ्यावा लागेल. बरं मॅडम, धन्यवाद. मॅडम आत येऊ? या ना, या. मॅडम या report. तुमची प्रोग्रेस छान आहे. तुमचं वजन सुद्धा वाढलंय. तर मी आता काही मेडिसिन लिहून दिले, तुम्ही ते घ्या आणि नंतर 6 महिन्यांनी या चेकअपसाठी. हो हो, ठीक आहे मॅडम. मॅडम, एक विचारायचं होतं. बोला ना. ते जे 1000 रुपये येत होते ते येत राहतील ना? नाही, आता यांना तर नाही येतील, कारण हे बरे होत आहे. आता यांना सुरू होतील. यांना मी काय म्हणत होती, यांना जर का माझा अकाउंट नंबर दिला तर चालेल ना यांच्यासाठी? याबद्दल तुम्हाला सर्व माहिती काउंटरवर मिळेल. तुम्ही तिकडे जाऊन विचारा. काउंटरवर काम होऊन जाईल. हो हो, जा. बरोबर, धन्यवाद हा हो. मॅडम. ठीक आहे मॅडम. आता तुम्हाला तर कळलंय. आता आपण सगळ्यांना समजून सांगूया. टीबी इज द मेजर कॉज ऑफ मॉर्बिडिटी अँड मोर्टॅलिटी इन इंडिया. टीबीचा आजार हा भारत सरकार व वैद्यकीय यंत्रणेला खूप मोठे आव्हान आहे. नोव्हेंबर 2023च्या सर्वेक्षणानुसार संपूर्ण जगामध्ये एकट्या भारतात टीबीचा प्रादुर्भाव 27% आहे. म्हणजे टीबीचे रुग्ण भारतात सर्वाधिक आहेत. भारत सरकार टीबीसाठी विशेष वैद्यकीय यंत्रणा राबवते. त्याला राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम असे म्हणतात. टीबी रुग्णाला शासकीय व निमशासकीय दवाखान्यातून मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येते. टीबी रुग्ण बरं झाल्यास 2 वर्षात दर 6 महिन्याने टीबीची फेर तपासणी करणे हे गरजेचे आहे. टीबी रुग्ण बरा होईपर्यंत प्रत्येकी दरमहा 1000 रुपये देण्यात येते. बरेच समाजसेवक टीबी समाज चळवळीत उतरून टीबी रुग्णांना प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानामार्फत फूड बास्केट देत आहेत. घरातील कुणाला टीबी झाला असल्यास सर्व कुटुंबियांची तपासणी केली जाते. ज्यांना टीबी आहे त्यांचे टीबीचे उपचार केले जाते आणि ज्यांना नाहीत त्यांची टीपीटी किंवा टीबी लसीकरण केले जाते. चला तर टीबी पासून सजग राहू, सरकाराची मदत घेऊ. टीबीला मुळापासून नष्ट करू, आरोग्याची काळजी घेऊ. सरकारची मदत करू, टीबीचा नायनाट करू. चला तर मग टीबी मुक्त भारत घडूया. येस, वी कॅन एंड टीबी. सुखानं जगा हो दादा, सुखानं जगा हो दादा. करा हा वादा टीबी मुक्त व्हायचा, करा हा वादा टीबी मुक्त व्हायचा. पक्का करा हा इरादा. हे सुखानं जगा हो दादा, लई सुखानं जगा हो दादा. आता आपण ही लघुनाटिका बघितली. या लघुनाटिकामध्ये बघून आपल्याला असं लक्षात आलं की क्षयरोग हा गंभीर आजार जरी असला तरी नियमित औषध उपचाराने व व्यवस्थित खानपानाने हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. ह्या जनजागृतीपर व्हिडिओ यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपण अधिकाधिक शेअर करावं, जेणेकरून क्षयरोगाबद्दलची माहिती ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, ही खातरजमा होईल. होय, आपण क्षयरोगाचा निश्चित अंत करू शकतो नागपूर महानगरपालिका व जनभागीदारीच्या बळावर. धन्यवाद.